दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडागारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2025 आणि मुख्य परीक्षा 2025 24-25 दोन्ही म्हणा का तर दोन्ही वर्षी ऍड आलेली नाही। आणि यामध्ये जो मोठा बदल झालेला आहे ऍड न येण्याचं प्रमुख कारण असं होतं की यामध्ये जो चेंजेस झालेले आहेत 2023 मध्ये ते चेंजेस सिलेबस मध्ये घेण्यासाठी या ठिकाणी वेळ गव्हर्नमेंटने घेतलेला होता। आणि फायनली नेमका बदल काय झालेला आहे हा बदल व्यवस्थित जाणून घ्या का तर 2 वर्ष झाले ऍड नाही आणि ज्या मिनिटालाही ऍड येईल त्यावेळेस वर्षाच्या 2 ऍड येतील। म्हणजे प्रचंड मोठी सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना आहे। पहिल्यांदा आपण बघू याचा सविस्तर अभ्यासक्रम काय आहे, याची पात्रता काय आहे आणि या ठिकाणी जाहिरात कधी येईल हे टप्प्याटप्प्याने सगळे मुद्दे बघू। तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, सगळे मुद्दे क्लिअर करूयात। तर पहिल्यांदा जर आपण सुरुवात करायची झाली तर ह्याच्यासाठी अतिशय न्यू पॅटर्नने बनवलेली अत्यंत जबरदस्त आणि महाराष्ट्रातल्या क्वालिटी शिक्षकांना घेऊन ही बॅच आहे का तर नवीन जुनं दोन्ही कायदे कंपॅरेटिव्हली शिकवून प्रीचा आणि मेन्सचा दोन्हीचा एकत्रित अभ्यास तुमचा इथं करून घेतला जाणार आहे। त्याच्यामुळे याला 100% तुम्ही एनरोल करा का तर बाकीची मटेरियल वाचायला जेवढा खर्च लागणार आहे ना त्याच खर्चामध्ये बॅच आहे। ती बॅच जॉईन करायला 70 38 155 255 वरती कॉल करा, तिथून तुम्हाला हेल्प केली जाईल। तर बघा टप्प्याटप्प्यानं बदल जर आपण पाहायचे झाले तर पहिल्यांदा याची पात्रता ध्यानात घ्या। जे नवीन विधी पदवीधर आहेत अर्थात जे नवीन आपण पाहतो LLB झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांची काय असतं बा, कमीत कमी 21 वय आणि ओपनचं असेल तर 25 वय असेल आणि मागासवर्गीय असेल SC ST OBC तर 30 वर्ष हे वयाची अट आहे। नुकताच LLB झालेला गडी फक्त त्यामध्ये अट अशी आहे की तुम्हाला शेवटी 55% मार्काने तुम्ही ही डिग्री काय झालेला आहे पास पाहिजे, कधीच नापास न होता, मध्ये आधी नापास न होता 55% ही डिग्री तुम्ही पास पाहिजे LLB ची। आता या ठिकाणी बघा आता ही 2 प्रकारची डिग्री असते ना, या ठिकाणी आपण पाहतो की एकंदरीत 12वी झाल्यानंतरची आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतरची तर दोन्हीचं तेच आहे। त्यानंतर तुम्ही वकील झाला, डिग्री घेऊन वकील झाल्यानंतर 21 ते 35 वय ओपन साठी आणि 40 इतर कॅटेगरीसाठी। फक्त डिग्रीची अट काय आहे, डिग्री असावी आणि पब्लिक प्रॉसिक्युटर या पदावर तुम्ही या ठिकाणी आपण काय करावं व्यवसाय केलेला असावा। म्हणजे वकील म्हणून तुम्ही 3 वर्ष व्यवसाय केलेला असेल तरी चालतंय, म्हणजे इथं नाही बसला तर इथं तुम्ही 100% पात्र होता, बरोबर आहे। इथं नसेल तर इथून पात्र होता। त्यानंतर सेवा कर्मचारी, उच्च न्यायालयाचे सेवा कर्मचारी जे आहेत या ठिकाणी आपण पाहतो न्यायालयात सेवा जे विधी शाखेतील पदवीधर आहेत अशांचं वय 21 ते 45 आहे किंवा कॅटेगरीत असेल तर 50 वर्ष आहे। म्हणजे या ठिकाणी उच्च न्यायालय किंवा दुय्यम न्यायालय यामध्ये 3 वर्षाची सर्व्हिस तुम्ही केलेली असावी। वकील नसेल तरी चालतं, फक्त LLB असून ज्या इतर पदावर तुम्ही काम करताय त्या पदावरती 3 वर्ष काम केलेलं असावं ही पात्रता झाली। आता जर आपण पाहायचं झालं तर या परीक्षेचा पॅटर्न तुम्हाला माहित आहे बघा। हा पॅटर्न पूर्व परीक्षा आहे 100 मार्क, बरोबर आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे 4 पर्यायातून 1 पर्याय निवडायचा। मुख्य परीक्षा आहे 200 मार्काला, डिस्क्रिप्टिव्ह आहे, आन्सर रायटिंग करायचं आहे। आन्सर रायटिंग मराठीतून किंवा इंग्रजीतून दोन्ही भाषेतून तुम्ही करू शकता। पूर्वला काय गोल करायला मराठी इंग्रजी नसतं पण पेपर इंग्रजीमध्ये असतो, पेपर काय इंग्रजीमध्ये आहे। आता यामध्ये जर पाहायचं झालं तर बघा इथं कसं आहे की पूर्व परीक्षेमध्ये बदल काय झाले। पहिला तर बदल सेमच आहे की 100 या ठिकाणी आपण पाहतो मार्काची परीक्षा आहे, 100 प्रश्न आहेत आणि 1 तास वेळ आहे। हा मुद्दा इथं क्लिअर आहे। आता इथं लक्षात घ्या 2 तास वेळ आहे, 1 तास नाही 2 तास वेळ आहे। पूर्वी या ठिकाणी जुन्या सिलेबस मध्ये कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर काय कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हा ऍक्ट आहे तसा नवीन सिलेबसला पण आहे। ऍक्ट नंबर 2 सिव्हिल प्रोसिजर कोड काय सिव्हिल प्रोसिजर कोड आहे असा आहेच आहे। त्याच्याबरोबर इंडियन एव्हिडन्स ऍक्ट आहे असा आहेच, काय यामध्ये डाऊट नाही। त्यानंतर ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे असा आहे। त्याच्याबरोबर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट
हा स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे असा आहे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट आहे असा आहे. लिमिटेशन ऍक्ट आहे असा आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आहे असा आहे. इंडियन पिनल कोड आहे असा आहे. आणि लॉ कॉन्ट्रॅक्ट सेल्स ऑफ गुड्स अँड पार्टनरशिप ऍक्ट आहे असा आहे. बघा, जुना सिलेबस आहे असा आहे. नवीन मध्ये भारतीय न्याय संहिता जो बदल करण्यात आलेला होता आयपीसी मध्ये, तो सुद्धा बदल तुम्हाला अभ्यासायचा आहे. भारतीय या ठिकाणी शिक्षा अधिनियम या ठिकाणी तो सुद्धा नवीन झालेला बदल तुम्हाला अभ्यासायचा आहे. आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा 2023 हा सुद्धा झालेला चेंज अभ्यासायचा आहे. म्हणजे जुनाही सगळा अभ्यास करायचा आहे आणि त्या जुन्या लॉ मध्ये नवीन काय चेंजेस झालेले ते सुद्धा अभ्यासायचे आहेत. आणि याचा अभ्यास आपण कसा करणार आहे, कंपॅरेटिव्हली करणार आहे. नवीन काय आहे, जुनं काय आहे, जुनं काय होतं, नवीन काय चेंज झालाय, हा झाला पूर्व परीक्षेचा प्रमुख बदल. कशाचा? पूर्वचा प्रमुख बदल झालेला आहे. आता मेन्स मध्ये बघा, या ठिकाणी पेपर 1 मध्ये सिव्हिल प्रोसिजर ऍक्ट होता, आहे असा ठेवलाय. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे असा आहे. स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे असा ठेवला. त्यानंतर लॉ कॉन्ट्रॅक्ट आणि या ठिकाणी पार्टनरशिप ऍक्ट आहे असं ठेवलेलं आहे. म्हणजे नवीन मध्ये पेपर 1 आहे तोच आहे, नो डाऊट. जुन्यामध्ये काय केलेलं आहे, इंडियन पिनल कोड, एव्हिडन्स ऍक्ट, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, त्यानंतर अट्रॉसिटी ऍक्ट आहे, कायदेविषयी घडामोडी आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहतो 2023 चे या ठिकाणी भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष अधिनियम आणि भारतीय नागरी सुरक्षा अधिनियम याचे चेंजेस आहेत. म्हणजे पूर्व परीक्षेचा सेम अभ्यास मुख्यला आहे, फक्त पूर्व मध्ये तेच प्रश्न ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात आणि मुख्य मध्ये त्यावरतीच तुम्हाला काय करायचे, उत्तर लिहायचे आहेत. का तर पेपर 1 100 मार्कासाठी राहील आणि पेपर 2 हा 100 मार्कासाठी तुम्हाला राहणार आहे. हा विषय इथं लक्षात घ्या. आणि दोन्ही मुद्दे तुमचे प्रॉपर लेवलला बॅचेस मध्ये आपण कव्हर करणार आहे. हा विषय लक्षात घेणं आवश्यक आहे. तर हा झालेला चेंज आहे, हा नवीन जुन्या सर्वांनी लक्षात घ्या. आणि 2024 आणि 2025 साठी येणाऱ्या लॉच्या ऍड साठी तुम्ही तयार व्हा. चालेल, तर या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.